हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स स्टेप बाय स्टेप. तर आज आपण बघतोय एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 14. तर क्वेश्चन आहे, फाइंड द लार्जेस्ट साईज ऑफ अ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल ऑफ रेडियस 1 युनिट सो दॅट 2 व्हर्टायसेस लाय ऑन द डायमीटर. म्हणजे तुम्हाला एक युनिट रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं. युनिट रेडियसचं म्हणजे 1 रेडियसचं. सो 1 रेडियसचं सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्या सेमी सर्कलमध्ये तुम्हाला एक रेक्टँगल काढायचं आहे. कंडिशन काय दिली आहे, तर त्या रेक्टँगलचे 2 व्हर्टायसेस जे आहेत ते तुम्हाला त्या डायमीटरवरती पाहिजेत. म्हणजे तो सेमी सर्कल जिथून ब्रेक झालेला आहे त्या डायमीटरवरती 2 तुमचे व्हर्टायसेस हवे आहेत. ओके, सो आधी आपण फिगर ड्रॉ करूयात. ओके, सो ड्रॉ अ सेमी सर्कल लाईक दिस. okay, with the diameter like this is your center O. okay, so unit radius दिलेली आहे म्हणजे 1 युनिट अशी रेडियस आहे त्याची. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर या सेमी सर्कलवरती तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. या सेमी सर्कलच्या मध्ये कंडिशन काय दिली आहे की एंड पॉईंट्स जे आहेत त्या रेक्टँगलचे ते दोन एंड पॉईंट्स जे आहेत ते तुमचे या डायमीटरवरती हवेत. बरोबर, मग आता इथं एक एंड पॉईंट तुम्ही घेतला, ऑटोमॅटिकली याची जी ब्रेड्थ आहे ती फिक्स झालेली आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सेम परपेंडिक्युलर एक्सटेंड करायचं आहे कुठेपर्यंत, अप टू द नेक्स्ट इंटरसेक्शन ऑफ दॅट लेंथ विथ दॅट सर्कल, सेमी सर्कल. ओके, मग तुमचा रेक्टँगल कसा फॉर्म होईल, हा असा फॉर्म होईल. ओके, आता हा जो रेक्टँगल आहे हा एकच रेक्टँगल आहे का या सेमी सर्कलमध्ये, तर नाही. तुम्ही हा व्हर्टेक्स चेंज केला की तुम्हाला अजून एक वेगळा रेक्टँगल भेटेल. बघा, ओके, हा व्हर्टेक्स आपण चेंज केला सो ऑटोमॅटिकली इथे एक व्हर्टेक्स फिक्स होईल. सिमिलरली इथे एक व्हर्टेक्स फिक्स होईल आणि हा डॉटेड जो काढलेला आहे हा तुमचा दुसरा रेक्टँगल होईल या सेमी सर्कलमधला. सो असे तुम्हाला इन्फायनाइटली मेनी रेक्टँगल्स ॲक्च्युली मिळणार आहेत. तर त्यातला तुम्हाला कोणता रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे ज्याची साईज मॅक्सिमम आहे. आता साईज म्हणजे काय, रेक्टँगलची साईज म्हणजे काय, तर लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे एरिया हा तुम्हाला मॅक्सिमम हवा आहे. ओके, आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ द रेक्टँगल काय असतो, तर तो असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तर असा रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे ज्याचा एरिया मॅक्सिमम येतो. ओके, सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी हे 1 युनिट रेडियस जे दिलेलं आहे ते यूज करून तुम्हाला एकतर लेंथ किंवा ब्रेड्थ दोन्हीपैकी एक तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल इन टर्म्स ऑफ द अदर. ओके, तर आपण एक जनरल डायग्राम ड्रॉ करू ज्याच्यामध्ये फक्त एकच रेक्टँगल असेल. ओके, सो हा डॉटेड जो आहे तो मी थोड्या वेळासाठी इरेज करते. ओके, आणि हा जो आतला रेक्टँगल आहे दुसरा तो आपण कन्सिडर करूयात. सो या रेक्टँगलमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, ही रेडियस पण आपण इरेज करूयात. सो या रेक्टँगलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फ्रॉम सेंटर टू दिस वर्टेक्स यू कॅन ड्रॉ अ लाईन. सिमिलरली फ्रॉम दिस वर्टेक्स टू दिस सेंटर यू कॅन ड्रॉ वन मोर लाईन. आता बघा, हे जे 2 ट्रँगल्स फॉर्म झालेत हे ॲक्च्युली राईट अँगल ट्रँगल्स आहेत. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल जो असतो तो 90 डिग्री असतो. ठीक आहे, आता ही आणि ही रेडियस आहे, सो यांचं मेजरमेंट काय असणार आहे, 1 युनिट. या दोघांचं मेजरमेंट काय असेल, 1 युनिट. ठीक आहे, सो हायपोटेनियस जे आहेत ते 1 युनिट झालेले आहेत. ओके, आता मला सांगा ही काय आहे, ब्रेड्थ आहे. ओके, सो लेट इट बी बी. ही काय आहे, लेंथ आहे, सो लेट इट बी एल. ओके, आता हा जो ट्रँगल आहे आणि हा ट्रँगल, हे 2 ट्रँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत, कारण दोघांचे अँगल्स किती आहेत, 90-90. बरोबर, दोघांच्या ब्रेड्स म्हणजे या 2 साईड्स या पण कॉन्ग्रुएंट आहेत. का, कारण अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल, आणि आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर ऑलवेज इक्वल. त्यामुळं या 2 साईड्स इक्वल झाल्या. हा अँगल 90 आहे. ओके, सो हे 2 अँगल्स 90 डिग्री अँगल्स झाले. आता ही जी साईड आहे हायपोटेनियस ती साईड पण या
साईडसोबत इक्वल आहे. सो बाय हायपोटेनियस साईड टेस्ट ऑफ द कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स हे दोन ट्रायंगल्स एकमेकांसोबत कॉन्ग्रुएंट झाले, बरोबर. मग हे दोन ट्रायंगल्स जर एकमेकांसोबत कॉन्ग्रुएंट असतील तर ऑटोमॅटिकली ही साईड आणि ही साईड हे पण एकमेकांसोबत कॉन्ग्रुएंट असतील. सो याचा अर्थ काय झाला, ही कंप्लीट साईड जी आहे ती एल आहे, बरोबर. सो याचा अर्थ झाला दिस इज L/2. ही जी साईड आहे ती L/2 आहे आणि ही जी साईड आहे ती ब्रेडथ आहे ऑफ दॅट रेक्टँगल, ठीक आहे. सो याचा यूज करून आपल्याला डिटरमाइन करायचं आहे एरिया इज ॲक्च्युली फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल. सो जनरली एरिया ऑफ द रेक्टँगल काय असतो, एरिया ऑफ द रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेडथ. आपण अज्युम केलं आहे लेंथ L आहे, ओके, आणि ब्रेडथ किती आहे, B आहे. हे आपण ऑलरेडी अज्युम केलं आहे. आता बाय युझिंग दिस राईट अँगल ट्रँगल आपल्याला ब्रेडथ जी आहे किंवा लेंथ जी आहे ती इन टर्म्स ऑफ ब्रेडथ फाइंड आउट करायची. आता इथं जर आपण एक राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला तर तुम्हाला काय इक्वेशन मिळेल, बाय युझिंग पायथागोरस थेरम L/2 ब्रॅकेट स्क्वेअर, दिस इज L/2, ओके, बिकॉज दिस टोटल इज L. सो त्याचा हाफ किती होईल, L/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस इज 1, so it is 1 square, okay, which implies that B square is equal to 1 minus L square divided by 4. हा L square by 2 square जो आहे तो आपण राईटला शिफ्ट केला म्हणजे तुम्हाला काय मिळालं, B square is equal to 1 minus L square by 4. आता जर तुम्ही इथं B फाइंड आउट करायचा विचार केला तर इथं तुम्हाला अंडर रूट अप्लाय करायला लागेल. मग आपण काय करणार आहे, तर हा जो एरिया फंक्शन घेतलेला आहे आपण त्याचा स्क्वेअर आपण कन्सिडर करणार आहे. हे बघा, ज्या रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम असेल त्या रेक्टँगलच्या एरियाचा स्क्वेअर पण मॅक्सिमम असणार आहे अमंग ऑल द स्क्वेअर्स ऑफ एरियाज. बाकी सगळ्या रेक्टँगलच्या एरियाच्या स्क्वेअरपेक्षा त्या रेक्टँगलचा एरिया जो असेल त्याचा स्क्वेअर पण मॅक्सिमम असणार आहे, ओके. सो आपण काय करू शकतो, तर एरिया कन्सिडर करायच्या ऐवजी एरियाचा स्क्वेअर असं फंक्शन कन्सिडर करू शकतो टू मॅक्सिमाइज, ओके. सो A स्क्वेअर इज इक्वल टू L स्क्वेअर इंटू B स्क्वेअर. आता ऑलरेडी तुम्ही B स्क्वेअर फाइंड आउट केलेला आहे, लक्षात आलं तुमच्या की आपण A स्क्वेअर का कन्सिडर केला, कारण आपल्याला रूट अवॉइड करायचं होतं, बरोबर, म्हणून. सो L स्क्वेअर इंटू B स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, 1 मायनस L स्क्वेअर बाय 4. सो ऑटोमॅटिकली A स्क्वेअर हे जे फंक्शन आहे ते काय होईल, L स्क्वेअर मायनस L रेज टू 4. L स्क्वेअर इंटू L स्क्वेअर इज L रेज टू 2 + 2 म्हणजे L रेज टू 4 डिवायडेड बाय 4. आता हे जे फंक्शन आहे एरियाचा स्क्वेअर, हे जे नवीन फंक्शन आपण कन्सिडर केलं आहे हे फक्त Lचं फंक्शन आहे, बरोबर. सो फक्त Lचं फंक्शन आहे म्हणजे इथं तुम्ही वन व्हेरिएबल मॅक्सिमा मिनिमा जो आहे तो तुम्ही अप्लाय करू शकता. मॅक्सिमा मिनिमासाठीची सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण तुम्ही अप्लाय करू शकता. त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्याचे स्टेशनरी पॉईंट्स काढायला लागतील, बरोबर. सो स्टेशनरी पॉईंट्ससाठी d/dl ऑफ A स्क्वेअर म्हणजे या फंक्शनला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह 0ला इक्वेट करायचं. सो L स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू L काय येईल, 2L मायनस L रेज टू 4/4चं डेरिव्हेटिव्ह 4 टाइम्स L³/4. सो इट इज इक्वल टू 2L मायनस L³. आता हे डेरिव्हेटिव्ह 0ला इक्वेट केलं की तुम्हाला तुमचे स्टेशनरी पॉईंट्स मिळतील, ठीक आहे. हेन्स 2L minus L square, so L³ is equal to 0 implies L into bracket 2 minus L square is equal to 0, ठीक है, which implies that L is equal to 0 or L square is equal to 2, that is L is equal to 0 or L is equal to plus minus √2, ओके. पण आता मला सांगा L म्हणजे काय आहे, तर लेंथ ऑफ द रेक्टँगल. सो लेंथ ऑफ द रेक्टँगल कधी निगेटिव्ह येऊ शकते का, नो. सो हा -√2 वाला ऑप्शन कट झाला. लेंथ कधी 0 येऊ शकते का रेक्टँगलची, रेक्टँगल जर असा असेल, ठीक आहे, आणि ही जर L असेल, लेंथ असेल, तर ती 0 आली तर दोन्ही अपोजिट साईड्स जे आहेत ते ओव्हरलॅप होतील आणि रेक्टँगल विल बी कन्वर्टेड इंटू सिम्पल लाईन सेगमेंट, बरोबर. त्यामुळे तो रेक्टँगल उरणारच नाही.
जर तुम्ही लेंथ 0 घेतली तर, म्हणजे L इज इक्वल टू 0 हा पण ऑप्शन कट झाला आणि L इज इक्वल टू -√2 हा पण ऑप्शन कट झाला, बरोबर. म्हणजे तुमची लेंथ फक्त काय असू शकते, +√2. आता तुम्हाला चेक करायचं आहे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. जर तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं, दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, जर तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं तर त्या सेकंड डेरिव्हेटिव्हला जेव्हा तुम्ही हा स्टेशनरी पॉईंट सबस्टिट्यूट करणार आहे, दिस इज युअर स्टेशनरी पॉईंट, ओके, त्यावेळी तुमच्या सेकंड डेरिव्हेटिव्हचं साईन काय येते हे तुम्हाला चेक करायचं आहे. सो आधी आपण कॅल्क्युलेट करूयात. d²/dl² ऑफ द एरिया स्क्वेअर फंक्शन इज इक्वल टू 2 - 3l². ओके, सो 2 - 3l² तुम्हाला कुठे इव्हॅल्युएट करायचं आहे, √2ला इव्हॅल्युएट करायचं आहे, बरोबर. सो विच इम्प्लाइज दॅट, सो d²/dl² of the area square function at L is equal to √2 is equal to, L is equal to √2 टाकल्यानंतर 2 - 3 × √2चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 2 - 3 × 2. सो इट इज इक्वल टू 2 - 6 दॅट इज -4 विच इज क्लिअरली लेस दॅन 0. ठीक आहे. सो सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते की जर तुमचं स्टेशनरी पॉईंटला सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आलं तर तो मॅक्सिमा असतो. हेन्स a² इज मॅक्सिमम ॲट L इज इक्वल टू √2. ठीक आहे. मग तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे एरिया स्क्वेअर हे फंक्शन ॲट L इज इक्वल टू √2. सो a² जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये Lची व्हॅल्यू √2 टाका. सो काय फंक्शन आहे ते, L² × 1 - L²/4. सो इट इज इक्वल टू 2 × 1 - 2/4. सो इट इज, सो एरिया स्क्वेअर at L is equal to √2 is equal to 2 × 1 - 1/2, that is 2 × 1/2. So it is equal to 1 unit square. Okay, that is area, maximum area is at L is equal to √2 and it is a² चा स्क्वेअर रूट किती येईल, 1. सो इट इज 1 unit square. ओके, दिस इज ॲक्च्युली युनिट रेज टू 4 कारण आपण एरियाचा स्क्वेअर कन्सिडर केला आहे ना. सो एरिया किती येईल, 1 युनिट स्क्वेअर. सो दिस इज युअर आन्सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.